नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण मराठी माध्यमसाठी त्रिकोणमिती 6.1 क्वेश्चन नंबर 6 मधील 10वा प्रश्न बघतो. प्रश्न काय आहे तर टॅन ए अपॉन 1/टॅन वर्ग ए कंसाचा वर्ग अधिक कॉट ए अपॉन 1 वजा कॉट वर्ग ए कंसाचा वर्ग बरोबर साइन ए गुणिले कॉस ए हे सिद्ध करा. असं हे सिद्ध करा असं जर प्रश्न असतो तेव्हा आपण काय करतो तर आपण पहिल्यांदा LHS घेतो. मग ही LHS मी इथे लिहिलेली आहे बघा, तीच जो LHS म्हणजे इथपर्यंतचा भाग. मग टॅन ए LHS म्हणजे डावी बाजू, मग टॅन ए छेद 1 वजा टॅन स्क्वेअर ए कंसाचा वर्ग अधिक कॉट ए 1 वजा कॉट वर्ग ए कंसाचा वर्ग असे लिहिले. आता आपण ही LHS सोडवू. LHS सोडवताना आपण काय करणार, या कंसामध्ये ही आयडेंटिटी दिली आहे बघा. आयडेंटिटी म्हणजे नित्य समानता. 1 वजा टॅन वर्ग ए 1 वजा कॉट वर्ग ए ही नित्य समानतेचं याचं उत्तर येणार सेक वर्ग ए आणि याचं म्हणणार कोसेक वर्ग ए. तेवढाच बदल करूया. मग लिहूया इकडे आपण टॅन ए छेद काय येणार सेक वर्ग ए कंसाचा वर्ग. पुन्हा इथे लिहिणार कॉट ए कोसेक वर्ग ए कंसाचा वर्ग. ह्याचं आपण इथे लिहून ठेवलं 1 असं दे काय येतं ते. पुन्हा आपण काय करणार, हे बघा या सेकचा हा वर्ग आहे आणि वर्गाचा वर्ग म्हणजे चौथा घात आहे. दुसरं तसंच लिहूया आपण. दुसरं तसंच लिहायचं आहे आपल्याला, लक्ष असू दे. म्हणजे काय करणार आपण टॅन ए तसंच लिहिणार टॅन ए. मग सेकचा 2 2 दुने 4 म्हणजे सेकचा चौथा घात ए. कॉट तसंच लिहिणार कॉट ए कोसेकचा 2 गुणिले 2 म्हणजे चौथा घात कोसेकचा चौथा घात ए. पुन्हा आपण फक्त या सेक कोसेकचं कन्वर्ट करूया. कन्वर्ट कोणाचं होतं, टॅनचं, कॉटचं, कोसेकचं, सेकचं आणि त्यांना साइन कॉसमध्ये करायचं. म्हणजे मग इथे बघा मी सेक ए इज इक्वल टू 1 कॉस ए, कोसेक ए इज इक्वल टू कोसेक असा. मग ठीक आहे, मी इथे फक्त काय लिहिणार कॉस रेस टू कॉसचा चौथा घात ए. मग इथे आपण टॅन तसाच ठेवला बघा टॅन ए. इथे येणार कॉसचा चौथा घात ए आणि इथे कॉट लिहिलं, कॉट तसंच लिहिलं. इथे कोसेकचं काय तो साइन साइन येतो ना कोसेकचा. हो 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 म्हणजे इथे सेकचा येणार 1 अपॉन कॉसचा चौथा घात ए आणि इथे येणार 1 अपॉन साइनचा चौथा घात ए. आता इकडे लक्ष द्या, हा झाला अंश, हा झाला छेद, हा छेदाचा छेद वर येतो, हा झाला बघा छेदाचा छेद वर जाईल. म्हणजे काय होणार तर टॅन ए गुणिले कॉसचा चौथा घात ए. इथे पण तसंच येणार कॉट ए गुणिले साइनचा चौथा घात पाहिजे चौथा घात ए असं. मग आता बघा हे टॅनचं आलं काय येणार, टॅनचं येणार साइन ए छेद कॉस ए आणि इथे येणार गुणिले कॉसचा चौथा घात ए होईल. मग आता बघा हा कॉस गेला आणि याचा चौथा घात गेला तर इथे तिसरा आला. तसंच इथे पण येणार. आपण मी लिहिलं नाही का, बरोबर आहे. मग कॉटचं करूया. काय लिहिणार कॉस ए छेद साइन ए गुणिले साइनचा चौथा घात ए. मग हा साइन गेला आणि इथे तिसरा घात आला. म्हणजे आपल्याकडे आता राहिलं काय तर साइन ए गुणिले कॉस घन ए अधिक इथे येणार कॉस ए गुणिले साइनचा घन ए. आता याच्यात साइन ए आणि कॉस ए कॉमन काढूया. जरा थांब, इथे येणार कॉस वर्ग ए प्लस साइन वर्ग ए बरोबर.
मग साईन वर्ग ए अधिक कॉस वर्ग ए बरोबर 1 येतं. म्हणजे इथे येणार मी साईन ए गुणिले कॉस ए राहू दे तसं इकडं इंटू 1. म्हणजेच काय होणार तर साईन ए गुणिले कॉस ए हे आपलं डावी बाजू आहे. ही डावी बाजू म्हणजेच ही डावी बाजू आणि इकडची उजवी बाजू सारखी आहे. म्हणून मी इथे लिहिलं LHS इज इक्वल टू RHS आणि मग लिहिलं हे सिद्ध. समजलं. जरा थोडा वेगळा प्रश्न आहे, लक्ष द्या. चला राहू दे.